नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज दीनदयाळ। मिरज तालुक्यातील बेडग येथील एका कष्टाळू विद्यार्थ्यावर ओढवलेल्या संकट काळात स्थानिक प्रशासन आणि शिक्षण क्षेत्राने मदतीची वज्रमूठ बांधली आहे। गंभीर अपघातात जखमी झालेल्या कुमार ओंकार कुरुंदवाडे याच्या उपचारासाठी बेडग केंद्रातील 8 जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनी एकत्र येत मदतीचा हात पुढे केला आहे। जिद्दीने कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यावर काळाचा घाला। बेडग येथील रहिवासी असलेला कुमार ओंकार गजानन कुरुंदवाडे शेगणे हा घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे झाडावरील नारळ उतरवण्याचे कष्टदायक काम करून आपले शिक्षण पूर्ण करत आहे। मात्र दुर्दैवाने काही दिवसांपूर्वी काम करत असताना तो झाडावरून खाली कोसळला। या भीषण अपघातात त्याचे दोन्ही हात आणि खुबा गंभीर जखमी होऊन मोडले आहे। शस्त्रक्रियेसाठी पैशाची ओढत ओंकारवर सध्या मिरज येथील सिनर्जी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। सुमारे 2 महिन्यांपूर्वी त्याच्या आईवडिलांनी शासकीय योजनाने उसनवारी करून त्याचे पहिले ऑपरेशन पूर्ण केले। मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला पुन्हा चालते बोलते करण्यासाठी आणखी एक तातडीचे ऑपरेशन करणे आवश्यक आहे। या दुसऱ्या शस्त्रक्रियेसाठी सुमारे 3 लाख रुपये खर्च अपेक्षित असून त्यातील साधारण 2 लाख रुपयांची अजूनही कमतरता भासत आहे। शिक्षकांनी जपली सामाजिक बांधिलकी। बेडगचे लोकनियुक्त सरपंच श्री उमेश पाटील यांनी ओंकारच्या मदतीसाठी समाजाला आवाहन केले होते। या आवाहनाला प्रतिसाद देत बेडग केंद्रातील 8 शाळांतील शिक्षकांनी स्वेच्छेने निधी जमा केला आणि हा निधी आज सरपंच उमेश भाऊ पाटील यांच्याकडे सुपूर्द केला। कठीण प्रसंगात शिक्षकांनी दाखवलेले हे दातृत्व सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। मदतीची गरज असूनही कायम शिक्षकांनी दिलेली मदत मोलाची असली तरी ऑपरेशनचा मोठा खर्च पाहता समाजातील इतर दानशूर व्यक्तींनी, संस्थांनी आणि युवकांनी पुढे येऊन ओंकारला मदतीचा हात देणे गरजेचे आहे। मदतीसाठी तपशील: मुलगा कुमार ओंकार गजानन कुरुंदवाडे शेगणे, पालक श्री गजानन संभाजी कुरुंदवाडे। मोबाईल नंबर 77 70 04 86 48। उपचार सिनर्जी हॉस्पिटल मिरज। मदत थेट वरील फोनवर नंबरवर किंवा हॉस्पिटलमध्ये संपर्क करून पोहोचवता येईल। तुमचा एक छोटासा हातभार ओंकारला पुन्हा नवीन आयुष्य देऊ शकतो। ताज्या व नाविन्यपूर्ण घडामोडी व मनोरंजनात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब व लाईक करा ही विनंती। 94 04 01 87 07। नमस्कार। काही दिवसापूर्वी बेडग गावातील एक तरुण ओंकार कुरुंदवाडे शेगणे या मुलाचा झाडावरून पडून म्हणजे अपघात झाला होता। त्या अपघातामध्ये त्याचे 2 हात व कंबर खोबा मोडला होता। तत्पूर्वी 2 महिन्यापूर्वी ही घटना झालेली आहे। त्यावेळी महात्मा फुले योजनेतून त्याचं ऑपरेशन योजनेमधून केलेलं होतं। नंतर खोब्यामधील बॉल तो मॅच ऑपरेशनमध्ये सक्सेस न झाल्यामुळं त्यांना पुन्हा 3 लाख रुपये खर्च त्या ऑपरेशनला सांगितला, म्हणजे बॉलच बदलायचा असे डॉक्टरने सांगितल्यामुळं आणि त्या घरची परिस्थिती, कुटुंबाची परिस्थिती खूप हालाकीची आणि गरीब परिस्थिती होती। त्यामुळं आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून त्या मुलाला काही ना फुलाची पाकळी सर्वांच्या वतीनं मदत करण्याचं ठरवलं। एक आठवड्यापूर्वी आम्ही मदतीची हाक म्हणून व्हॉट्सअपवर त्याचा अकाउंट काढून QR कोड काढून सर्वांना ते सेंड केलं। त्यानंतर आम्हाला बऱ्यापैकी लोकांनी म्हणजे खूप मदत, चांगल्या पद्धतीने मदत झाली। आत्तापर्यंत 1.25 लाख रुपये त्याला मदत म्हणून आलेली आहे सर्वांच्या वतीनं। सर्व मिरज तालुक्यातून, बाहेरून, पुणे, मुंबई सर्वांच्या वतीनं जे काही मदत मिळेल ते लोकांनी केलेले आहे। त्याबद्दल पुनश्च मी एकदा सर्वांचंच त्या कुटुंबाच्या वतीनं आभार मानतो आणि धन्यवाद मानतो। आणि आत्तासुद्धा बेडग गावातील आमचे जिल्हा परिषदचे सर्वच शिक्षक स्टाफ यांनी सगळं शाळेतील बेडग गावाच्या शाळेच्या वतीनं एक फुलाची पाकळी म्हणून आम्हाला आत्ता इथं त्या मुलाला मदत करण्यासाठी त्यांनी मदत म्हणून मदत स्वरूपात जी मदत केलेली आहे त्याबद्दल मी सर्वच आता शिक्षक इथं उपस्थित झालेले आहेत, शिक्षक प्रतिनिधी उपस्थित आहेत, त्यांचं मी त्या कुटुंबाच्या वतीनं आभार आणि धन्यवाद मानतो। आणि अजून थोडीफार मदत सर्वांनीच मिळून करावी अशी मी विनंती करतो। धन्यवाद।